प्रतीक्षा लोकसंचलित साधन केंद्र अभोणा येथे तालुकास्तरीय स्वयंसहाय्य महिला बचत गटाद्वारे निर्मित वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्रीचे उद्घाटन। कळवण तालुक्यातील अभोणा येथे महिला व बालविकास विभाग अंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ, नाशिक नवतेजस्विनी, महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प व प्रतीक्षा लोकसंचलित साधन केंद्र अभोणा येथे भव्य महिला स्वयंसहाय्य बचत गटाद्वारे निर्मित वस्तूंचे प्रदर्शन विक्री यांचे उद्घाटन कळवण सुरगाणाचे आमदार नितीन भाऊ पवार यांच्या हस्ते करण्यात आले। मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत महिलांना उद्योग, व्यापार व मार्केटिंग या विषयावर चर्चा करण्यात आली। तसेच महिला गटांना सशक्त करण्यासाठी धनादेश वाटप करण्यात आले। तसेच विविध महिला बचत गटांच्या महिलांनी नैसर्गिक व घरगुती पद्धतीने बनवलेल्या अन्न पदार्थ, गृहोपयोगी वस्तू यांचे स्टॉल लावले होते। ज्या महिला बचत गटाने गावात पूर्णपणे व्यसनमुक्ती केली त्या गटाला 50 गावरान कोंबडी व शिलाई मशीन मोफत दिले जाईल, असे आमदार नितीन भाऊ पवार यांनी सांगितले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक माविमचे जिल्हा समन्वयक अधिकारी संजय गायकवाड साहेब यांनी केले, तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कळवण तालुक्याचे तहसीलदार रोहिदास वारुळे व गटविकास अधिकारी डॉक्टर निलेश पाटील हे होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदा हाडस, हौसा बहिराम, लक्ष्मी शिंदे, रंजना ठाकरे, कुंती जाधव, मनोहर गावित, बापू चौधरी यांनी मेहनत घेतली। हिवाळ्यापर्यंत एक 8 महिने तुम्ही व्यवसाय करू शकता। तो कुठला की तुम्ही YouTube वरती तुमचं हे टाकायचं, सर्व मुलांना सांगायचं, तुमच्या मुलांना की अमुक अमुक ह्या गावी इथं आदिवासी जेवण मिळतं। आजकाल शहरातल्या लोकांना ग्रामीण भागात यायला फार आवडतं आणि सुरगाणे तुम्ही घर द्या ना तुमचं सारून फिरून, चांगल्या 2 खोल्या तुम्ही त्यांना राहायला द्या, 2 दिवस राहतील तुमच्याकडे। प्रयत्न करा तुम्ही सुरगाण्याच्या महिलांनी विशेष करून। तुम्ही पाहिलं तर साधं झोपडं बांधा। लोक आता शहरातले चांगले चांगले श्रीमंत लोक झोपड्यामध्ये 1 दिवस राहण्यासाठी येतात। कारवीचं तुम्ही घर करा, झोपडी करा, बनवा तुम्ही, फक्त तिथं शौचालय पण पाहिजे त्यांना, कारण की ते कुटुंबासह येतील, महिला येतील, त्यांना शौचालयाची आवश्यकता असते। तर त्या गोष्टीचा विचार करा। किंवा काही ठिकाणी तुम्ही व्यासपीठावर असलेले खादी ग्रामोद्योग मंडळाचे अधिकारी श्री वाणी साहेब, श्री पवार साहेब, आरोग्य विभागाचे असलेले अधिकारी, त्याचबरोबर व्यासपीठावर असलेले सर्व सन्माननीय निमंत्रित सदस्य यांचं मी स्वागत करतो। साहेबांना सांगावंसं वाटतं की आपलं जिल्हाभरात महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत साधारणतः 257 गावांमध्ये काम आहे। यामध्ये आपले 5567 बचत गटांचं आपण संघटन केलेलं आहे आणि 60,000 महिलांचं संघटन आपण या 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पुंजाराम खांडवी, पुनद खोरे, कळवण।